बघूयात। नागपूर महानगरपालिका हद्दीतील चिकन मटणची दुकानं ही 15 ऑगस्टला बंद राहणार आहेत। शहरातील सर्व कत्तलखाने सुद्धा बंद ठेवण्याची सगळे कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने घेतलाय। त्यामुळे चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्यासाठी नागपूर महानगरपालिका लवकरच नोटीस पाठवणार आहे। शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेऊन मनपा चिकन मटणची दुकानं बंद ठेवणार आहे। या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडनं। उदय, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या इतरही भागामध्ये जर असा विरोध होतोय तर मग तो नागपूरमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे, तर त्या पार्श्वभूमीवर काय माहिती द्याल? खरं तर नागपूर महानगरपालिकेकडून राष्ट्रीय सण म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि त्याच दिवशी जन्माष्टमी देखील आलेली आहे। त्यामुळं या निमित्तानं जे आहेत ते नागपुरातले कत्तलखाने आणि मटन चिकनची जी दुकान आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेनं घेतलेला। त्या संदर्भात लवकरच नागपूर महानगरपालिकेकडून आदेश देखील जे आहेत ते जारी केले जाणार आहेत आणि जे कत्तलखाने किंवा मटन चिकनचे दुकान असतील त्यांना नोटीस देखील बजावल्या जाणार आहेत की या दिवशी कत्तलखाने जे आहेत ते बंद ठेवायचे आहेत। गेली अनेक वर्ष नागपूर महानगरपालिकेकडून जे आहे ती अशा पद्धतीचे आदेश काढले जातात। यावेळी या सगळ्या बाबतीत संभ्रम होता की नेमकी दुकानं बंद असणार की सुरू असणार। बिलकुल, हा निर्णय आल्यानंतर बघूयात यावरती काय प्रतिक्रिया येतात। धन्यवाद उदय माहितीसाठी। तर नागपुरात काही दिवसांकरता विशेष करून चिकन आणि मटण विक्रेत्यांना ही दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय हा महानगरपालिकेने घेतलेला आहे। त्यात तसे आदेश सुद्धा त्यांना दिले जाणार आहेत, तसं पत्रक दिलं जाईल। मात्र याला मटण आणि चिकन विक्रेत्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे। शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा नागपूर महानगरपालिकेचा हा निर्णय आहे। त्यामध्ये 15 ऑगस्ट हा देखील दिवस आहे। त्यामुळे या दिवशी जर शहरातले सगळे कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आणि तशा नोटिसा पाठवल्या तर मात्र एकूणच मटण चिकन विक्रेत्यांकडून याला विरोध होण्याची शक्यता आहे। शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेऊन महानगरपालिकेकडून चिकन आणि मटणाची दुकानं 15 ऑगस्ट रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या संदर्भात लवकरच नोटीस पाठवणार आहे नागपूर महानगरपालिका। आणि जर अशी नोटीस गेल्यानंतर चिकन आणि मटण विक्रेत्यांकडून याला देखील विरोध नागपुरात देखील होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण बोलूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। नागपूर महानगरपालिका सुद्धा 15 ऑगस्टला चिकन आणि मटणाची दुकानं बंद ठेवण्यासंदर्भात शहरातल्या सर्व त्या विक्रेत्यांना नोटीस पाठवणार आहे, याबद्दल काय आपलं मत? हे सगळं हास्यास्पद आहे। मुळात या सरकारला सरकार चालवण्यापेक्षा, सुशासन चालवण्यापेक्षा अशा कुठल्या तरी कॉन्ट्रोवर्सी करणे आणि सतत धार्मिक कार्ड खेळत राहणे यात कसला रस आहे काही कळत नाही। अहो, 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस आहे। या देशाला स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य उपभोगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। ठीक आहे, मी स्वतः महिना पाळते, मी श्रावणात मी शाकाहारी आहे पूर्णतः, परंतु कोणी कोणता आहार करावा आणि कोणता आहार करू नये या स्वातंत्र्य नेमकं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच हिरावून घ्यावं याच्यासारखी मोठी विसंगती ती काय असेल? मला की तो महत्व किमान माननीय मुख्यमंत्र्यांना कळावं आणि त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण काय करत आहोत याचं भान त्यांना यावं एवढीच अपेक्षा करू शकतो। पण ताई, या संदर्भात आता असं म्हटलं जात आहे की त्या दिवशी कृष्ण जन्माचा दिवस आहे आणि म्हणून याला बंदी आहे का, असं देखील एक जोडलं जात आहे, त्याबाबत काय? नाही, कृष्ण जन्माचा दिवस जरी असेल तरी बघा, कृष्णाचे जे भक्त आहेत, कृष्णाला मानणारे जे लोक आहेत ते खाणारच नाहीयेत। तुम्ही विकत जरी दिलं किंवा फुकट जरी दिलं, जे खाणारे लोक आहेत ते खाणार नाहीत अजिबात त्याला। परंतु ज्यांना समजा जे वेगळ्या धर्माचे आहेत किंवा जे वेगळ्या विचाराचे आहेत किंवा अजून काही असेल आणि त्यांना खावंसं वाटलं तर तुम्ही त्याच्यावरती बंदी कशी काय आणू शकाल? मला वाटतं की हा प्रत्येकाच्या आराध्याचा प्रश्न असतो। समजा 14 एप्रिल आहे तर बाबासाहेब बांधणारा आहे, तो दारू पिणारच नाही आणि जो दारू पिऊ शकतो तो बाबासाहेबांचा अनुयायी असूच शकत नाही। इतकं साधं गणित आहे ते। त्यामुळे ज्याला त्याला त्याच्या बोला। निश्चित धन्यवाद सुषमा देव, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल।
आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. जितेंद्रजी, आपण बघतोय आता नागपूर महानगरपालिकेने सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतलाय. चिकन मटनची दुकानं 15 ऑगस्टला बंद राहणार आहेत. जबरदस्ती वाढवण्याचे प्रयत्न करतायत. हे सरकार सर्व आघाड्यांवरती फसलेलं आहे, फेल झालेलं आहे. आजची बातमी, आमदारांना मागच्या 9 महिन्यात रुपया देखील मिळालेला नाही आपल्या मतदारसंघात विकास कामं करण्यासाठी. या सगळ्यावरनं लक्ष उडवायचं असेल तर काय करायचं? हिंदू मुसलमान, हिंदी मराठी, ओबीसी मराठा आणि आता नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन, मांसाहार विरुद्ध शाकाहार. आता मी चाललो आहे सोलापूरला. रस्त्यावरती मी हॉटेल बघतोय, सगळीकडे पाटी काय आहे, इथे मटण भाकरी मिळेल. अरे आपल्या संस्कृतीचा तो भाग आहे, अविभाज्य घटक आहे. आपली खाद्य संस्कृती त्याच्यातनं पुढे गेली आहे. आपल्या डीएनए मध्ये नॉन व्हेजिटेरियन, मांसाहार खाणं हे आपल्या स्ट्रक्चर मध्ये, आपलं जे बायोलॉजिकल स्ट्रक्चर आहे, आपल्या दातांची जी रचना आहे, तीच मुळात हे खुणवत असं दाखवतं की आपले सुळे हे मांसाहारासाठी देवाने म्हणजे आपल्या शरीरामध्ये निर्माण झाले आहेत. आता आपण म्हणजे गाईचे दाते येतील आता काही दिवसांनी. आपल्याला नुसतं चरवाचरण करत बसा, गवत पालेभाज्या असं काहीतरी खात बसा आणि मग ते. बरं, शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेत मनपाने चिकन मटन दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. जुना जो निर्णय त्याचा आधार घेतलेला आहे यासाठी. जुना आहे का नवीन आहे त्याच्याशी काय करायचं? आजच्या परिस्थितीत काय आहे तर आजच्या परिस्थितीत लोक आवडीने खातात. सुट्टीचा दिवस असतो, सुट्टीच्या दिवशी घरी घेऊन जातात, करतात आराम. 15 ऑगस्टचा सण आहे आणि सण कसा साजरा व्हावा या ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. ही जोर जबरदस्ती काय आहे मला काय कळत नाही. ही जोर जबरदस्ती करताय कशाला? काय प्राप्त काय करायचंय? निश्चित. जितेंद्रजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.